मला असं वाटतंय की आपली ही जी पिढी आहे ना, म्हणजे माझी पिढी, माझ्या मागची पिढी, माझ्या पुढची पिढी, हे खरंच खूप खूप जास्त नशीबवान आहे. कारण की आपल्या ह्या पिढीमध्येच आला तो म्हणजे महाकुंभ. प्रयागराजमध्ये भरलेला ह्या वर्षीचा महाकुंभ जो होता तो अनेक वर्षानंतर आला होता. आणि त्या महाकुंभसाठी अनेक मोठमोठे पंडित, मोठमोठे गुरुजी आणि मोठमोठे आघोरी तिकडे आले होते आणि त्यांनी स्नान केलं होतं. तर अशाच आघोरींना आपण पुढे येणाऱ्या सादरीकरणामध्ये बघणार आहोत. महादेवांची प्रती त्यांची जी भक्ती आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांची भक्ती थोडीशी वेगळी वाटते. आपली भक्ती जी असते ती खूप शांत असते, त्यांची भक्ती थोडीशी वेगळी असते, थोडीशी विचित्र असते सामान्य माणसांपेक्षा. पण त्यांची ती एक पद्धत आहे महादेवांची भक्ती करण्यासाठी. घेऊन येत आहोत आघोरींचा एक आगळा वेगळा परफॉर्मन्स. हर 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 हर, क्या बात है. ओपन.
नमः पार्वती पते हर हर. आता जे होणारे सादरीकरण आहे तो आहे देवीचा जागर. मित्रांनो, आपण बघतो की आजच्या या जमान्यामध्ये स्त्री कुठल्याच क्षेत्रामध्ये मागे राहिलेली नाहीये. अंतराळपासून ते समुद्राच्या खोलपर्यंत स्त्रीने प्रत्येक ठिकाणी आपला जो झेंडा आहे तो एकदम ठामपणे रोवला आहे. आणि अशा स्त्री शक्तीच्या जागर बघणार आहोत आपण एका छानशा देवीच्या नृत्याने. राहणारी तीन ताड पाताळी तू. रंग तुझे सारे हे कैक ते भारे भवताली बसले जणू. निजरूपे गेला खया दोन डोळ्यात माते गेली साठवू. लक्ष्मी तू जगदंबे काली कधी अंबे नावे किती याणावू. विश्वाच्या जन्माचा जागला झांद हा भागला धाटो जरी सावल्या. होत प्रकाशाची माते तुझी खाशी वाटा किती दावल्या. सागर तरताना भागी तू असताना चिंता कशाची पुरे. पंखात येई बळ लागे हाताना झळवळव्या तो असलो जरी. शिवशक्ती धावगे छाया
अच्छा, जेवढे हे कलाकार महत्वाचे असतात तेवढे प्रोत्साहन देणारे हे जे श्रोते आहात, हे जे तुम्ही बसले आहात, ते सुद्धा खूप महत्वाचे असतात. एकदा आपल्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता मगाचपासून जो दांड्याचा विषय चालू होता, तो विषय आता आपण बघणार आहोत आपल्या रंगमंचावरती. सगळ्यांनी सज्ज राहायचंय. खूप आगळा वेगळा, धमाकेदार आणि एनर्जिक दांड्या आपल्यासाठी घेऊन येत आहेत आपल्या मंडळातली मुलं. जोरदार टाळ्या. सैया सैया वे आयो मारो सैया, सैया सैया वे आयो मारो सैया, सैया सैया वे आयो मारो सैया, सैया सैया वे आयो मारो सैया. चोरी चोरी से किसी को पता ना चला, आंखों में जो तारे हैं करते इशारे हैं, तेरे लिए मैं हूँ बना. मुझ पे छाया जो नूर है तेरा, इश्क तो है मेरा. केसरियो रंग तने लाग्यो ले गरबा, केसरियो रंग तने लाग्यो रे लो, केसरियो रंग तने लाग्यो ले गरबा, केसरियो रंग तने लाग्यो रे लो. झीली झीली जाएगा मिला बिना गरबा, केसरियो रंग तने लाग्यो रे लो. सैया सैया वे आयो मारो सैया, सैया सैया वे आयो मारो सैया, सैया सैया वे आयो मारो सैया. म्हटलं आता वळूया पुढच्या परफॉर्मन्स कडे. पुढचा परफॉर्मन्स असा असणार आहे की तो तुमच्या सगळ्यांच्या स्मरणार्थ आहे. तुम्ही आताच तो पिक्चर मोठ्या पडद्यावरती पाहिलात. कोणता होता? जरा जोरात बोला. क्या बात आहे. म्हणजे हा आपला महाराष्ट्र आहे की जिथे लोक रील्सच्या मागे धावतात आहेत, तिकडे आपली मराठी माणसं संभाजी महाराजांचा इतिहास, शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायला चालल्यात, बघायला चालल्यात. खऱ्या अर्थानं हे जे पिता पुत्र होते ते आपल्या महाराष्ट्राला एक आशीर्वाद स्वरूपच आले होते. त्यांनी एक विचार दिला स्वराज्याचा, एक आशा दिली की जिकडे गुलामी लोकांच्या मनामध्ये भरली होती, तिकडे लोकांच्या आतमध्ये स्वराज्याची त्यांनी रोप काय म्हणतात एक झाड उगवलं. आणि त्यानंतर आपण आज सगळेजण खुलं आयुष्य जगतोय, आपल्याला स्वराज्य मिळतंय. खऱ्या अर्थानं जसे जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि सगळे जे स्वातंत्र्य सैनिक आहेत ते जेवढे आपल्याला स्वतंत्र
मिळवण्यासाठी गरजेचं होतं किंवा ते कारणीभूत आहेत, तेवढेच आपले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे सुद्धा तेवढेच कारणीभूत आहेत. कारण की कुठेतरी त्यावेळेला जिथे स्वातंत्र्य म्हणजे लोकांना माहीत सुद्धा नव्हतं, त्यावेळेला लोकांना स्वराज्य म्हणजे काय हे त्यांनी दाखवून दिलं. आणि आता येणारं सादरीकरण त्या छावा चित्रपटातलं एक खूप लोकप्रिय गाणं तुफान आणि त्यानंतर आपल्या महाराजांचं युगत मांडलेली आपल्यासाठी घेऊन येत आहे आपली छोटी चिमुकली. एकदा जोरदार टाळ्यांनी तिचं स्वागत करूया. अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला मार. हे लागला मार, लागला मार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला मार. काय सांगता नाही. अरे मग काय घड हो, त्यो बसला हाय ना गनीम, येडा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी. मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजांनी आता युगत काय मांडली? अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. अरे युगत मांडली, राजानं युगत मांडली. बघा बघा बघा, राजांनी आता शिवरायांनी अशी ही युगत म्हणतात ती जुबान सिद्धीच्या खेम्यात म्हणतात तो जिभ्यानं.
हॅलो. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. क्या म्हणता, ह्याला म्हणतात शिवरायांची वाघीण. एकदा या वाघिणीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अच्छा, मला वाटतं की स्टेजवरती जेव्हा माणूस एकटा डान्स करतो तेव्हा त्याला खूप धाडस लागतं आणि ते धाडस तिने करून दाखवलं. एकदा तिच्यासाठी टाळ्या वाजवा. रात्र किती पण होऊ दे, पण टाळ्या तुमचे थांबल्या नाही पाहिजे, कारण की खूप मेहनत लागते आणि खूप धाडस करायला लागतं जेव्हा एवढे सारे लोक बघत असतात आणि आपण एकटं परफॉर्म करत असतो. खरंच खूप छान. आणि ह्यानंतर आपल्या समोर येत आहेत खूप छान आणि प्रसिद्ध असे बॉलिवूडचे गाणे घेऊन आपल्या लाडक्या मैत्रिणी. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तू मेरा हुक्म का इक्का, तू ही मेरे क्रिकेट का छक्का. मैं अलादीन, तू मेरा दिन, मैं अधूरा तेरे बिन. तू मेरी बोली का सिक्का, तू ही दिलदार मेरा पक्का. तू अलादीन, मैं तेरा जिन, मैं अधूरा तेरे बिन. मैं किसी से कम नहीं, तूने सिखाया जीने का नुस्खा, यही तूने बताया. नाच मेरी जान, होके मगन तू, छोड़ के सारे किंतु परंतु. नाच मेरी जान, होके मगन तू, छोड़ के सारे किंतु परंतु. दो नैन सितारे है चांद समखड़ा, क्या कहना उसका आफरीन. दावत में जैसे हो शाही टुकड़ा, उसके जैसी न कोई नाज़नीन. शाही जोड़ा पहन के आई जो बन के, वही तो मेरी स्वीट हार्ट है.